श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. आजची काही माहिती असणार आहे ती खूप खास असणार आहे, कारण आता अगदी थोड्याच दिवसानंतर दत्त जयंती हा उत्सव येत आहे. दत्त जयंती म्हटलं किंवा स्वामींचा प्रकट दिन म्हटलं तर प्रत्येक स्वामी भक्तासाठी खूप महत्त्वाचा असा दिवस असतो. त्या दिवसाची प्रत्येक स्वामी भक्त अगदी आतुरतेने वाट बघत असतो. आपणही त्यातलेच आहोत, म्हणून दत्त जयंतीची, स्वामी प्रकट दिनाची आपल्याला खूप उत्सुकता असते. आणि तेव्हा आपल्याला कुठल्या सेवा करता येतील, आपल्याला काय करता येईल, हे सगळं काही आपण ठरवून ठेवत असतो आणि तशा पद्धतीने आपण त्या दिवसाची तयारी करत असतो. आता दत्त जयंती अगदी थोड्या दिवसांवर, म्हणजे काय तर 15 डिसेंबर 2024 वार येत आहे, रविवार, या दिवशी असणार आहे दत्त जयंती. आता थोडेसे 15-20 दिवस जरी शिल्लक असले तरीही सेवा मात्र आपल्याला लवकरात लवकर सुरू करायची असते. कारण आपल्याला जर फळ हवं असेल तर त्या दिवसाची वाट न बघता जर अगोदर काही सेवा सुरू केल्या तर निश्चितच आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी, त्यातली त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या गुरुचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. तर आता 21 दिवसांची सेवा आपल्याला लवकरात लवकर सुरू करायची आहेच, परंतु या व्यतिरिक्त ज्यांना 21 दिवसांची सेवा करणं शक्य होणार नाही त्यांनी काय करायचं, किंवा दत्त जयंती येईपर्यंत आपल्याला काय अशी सेवा करायची आहे जी कमी वेळामध्ये होईल पण त्याचं फळ आपल्याला जास्त प्रमाणात मिळेल. कारण सेवेचं कसं असतं, प्रत्येकाला वाटतं की आपण थोडी का होईना सेवा करावी, पण बऱ्याचदा असं होतं की आपण भरपूर काही प्रकारच्या सेवा ऐकतो. मग स्वामी चरित्र आहे, गुरुचरित्र आहे, विविध प्रकारच्या सेवा आहे आणि आपल्या मनाला असं वाटतं अरे लोक इतकी सेवा करतात आणि आपण तर काहीच करत नाही, मग आपल्याला याचं फळ मिळणार का? तर ह्याच प्रश्नाचं उत्तर तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर हे बघा, समोरचा किंवा शेजारचा किती सेवा करत आहे, किंवा आपला मित्र, आपली मैत्रीण किती सेवा करत आहे, इतर सेवेकरी काय सेवा करतात, किती सेवा करतात, याला महत्त्व नाही, तर आपण काय करतो आणि आपण जे काही थोडं का होईना पण किती मनापासून करतो याला महत्त्व आहे. त्यामुळे सेवा म्हटलं ना तर सेवेमध्ये कधीही स्पर्धा करायची नाही की याने अमुक केलं मग मी पण तमुक करायलाच हवं, असं अजिबात मनात आणायचं नाही. शेवटी प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मिळणारा जो वेळ आहे तो वेगळा आहे. त्यांचं जर काम तसं असेल, त्यांना वेळ भरपूर मिळत असेल तर अर्थात ते जास्त करणार आहे. पण जर तुमच्याकडे वेळच नाही मग तुम्ही सेवा कशी करणार? कारण आपला संसार देखील आपल्याला सांभाळायचा असतो. संसारामध्ये ज्या काही विविध समस्या निर्माण होतात त्याला देखील आपल्याला सामोरं जावं लागतं. त्यामुळे तुम्हाला जितका वेळ मिळणार आहे तितक्याच वेळामध्ये पण जर तुम्ही मनापासून सेवा केली, अगदी अंतर्मनापासून जर स्वामींना हाक मारली तर 100% तुमची ती मनोकामना पूर्ण होईल. कदाचित त्या समोरच्या व्यक्तीपेक्षाही तुमची जर सेवा जास्त मनापासून केलेली असेल तर ती लवकर देवापर्यंत पोहोचणार आहे. कारण सेवा करताना फक्त किती पानं आपण वाचली याला महत्त्व नसून एखादा शब्द का होईना पण आपण तो किती मनापासून घेतला याला महत्त्व असतं, हे लक्षात घ्या. तर असं हे सांगण्याचं एकमेव कारण असं की बऱ्याच जणांना असं वाटतं की आमच्याकडून काही सेवा होत नाही, मग त्याचं फळ आम्हाला कसं मिळणार. त्यामुळे हे सगळं सांगावं लागलं. तर मनातला गैरसमज काढून टाका आणि सेवेला लागा. आता तुमच्यासाठी खास अगदी 10 मिनिटात होणारी जी सेवा आहे तीच घेऊन आलेली आहे. कारण प्रत्येकाला वेळ नसतो, जसं आपण मगाशी म्हटलो तशा पद्धतीने जर तुमच्याकडे अगदीच वेळच नाही आणि तरीही तुम्हाला सेवा करण्याची इच्छा आहे, मग तुम्ही काय करावं, किंवा नियमधर्मांचं पालन तुमच्याकडनं होणार नसेल तर मग कुठली सेवा करावी, तर अशी साधी सोपी सेवा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. पण त्या सेवेनं तुमचं गुरुबळ मजबूत होणार आहे, गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. तर अशी कुठली सेवा आहे, तर गुरुचरित्रातील आपल्याला एक अध्याय वाचायचा आहे. तो अध्याय आजपासून, म्हणजे आजपासून काय तर तुम्ही समजा आज हा व्हिडिओ बघत आहात तर तुम्ही आजपासून कधीही सुरू करू शकतात. आता जेव्हा व्हिडिओ बघणार आहे त्या दिवसापासून त्याने सुरुवात केली तरी चालणार आहे, फक्त सेवा करताना मनापासून करा, हे लक्षात घ्या. आता गुरुचरित्रातील तो अध्याय कोणता आहे तर हे बघा, तो अध्याय जाणून घेण्यापूर्वी गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय महत्त्वाचा आहे. गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो आणि यामध्ये जेवढे अध्याय दिलेले आहेत त्या प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं महत्त्व आहे. आपली जशी समस्या आहे तसा जर आपण अध्याय वाचला किंवा जसं शक्य होणार आहे तसं वर्षाकाठी 1 किंवा 2 गुरुचरित्र पारायण केले तरीही आपल्याला सगळ्या त्याच कुटुंबाचा जो लाभ आहे तो मिळत असतो. पण अगदीच गुरुचरित्र म्हणजे तुम्हाला जर शक्य होत नसेल करणं तर प्रत्येक अध्याय महत्त्वाचा आहे. तुमची समस्या समजून घ्या आणि त्या पद्धतीने अध्याय वाचायला सुरुवात करा. आता गुरुचरित्रामध्ये एकूण 1 ते 53 अध्याय आहे. म्हणायला गेलं तर 1 ते 52च अध्याय आहे. 53वा जो अध्याय आहे त्यामध्ये थोडीशी सांगता दिलेली आहे. म्हणजे काय तर प्रत्येक अध्यायाचं अगदी एका ओळीमध्ये अवतारणिका म्हणू शकतो आपण त्याला, तर अवतारणिका शेवटच्या अध्यायामध्ये दिलेली आहे. एकूण 1 ते 52 अध्याय आणि 53वा अध्याय जो आहे तो अवतारणिका आहे. असे एकूण 1 ते 53 अध्याय आपल्याला वाचायचे असतात. पण जर ते करणं शक्य नसेल तर तुम्हाला गुरुचरित्रातील 9वा अध्याय वाचायचा आहे. आता तुम्ही आजपासून सुरुवात करा, जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघत आहात तेव्हापासून करा,
किंवा तुम्ही आज व्हिडिओ बघितला आहात पण मग तुमचा मासिक धर्म चालू असेल महिलांचा, किंवा काही सुतक असेल, काही कारणास्तव तुम्हाला जमणार नसेल, तर जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकतात. आता 9वाच अध्याय का बरं? तर 9व्या अध्यायामध्ये एक छोटीशी कथा सांगितलेली आहे धोब्याची. आता ती कथा मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगणार नाही, कारण यामागे देखील 1-2 व्हिडिओ आपण बनवलेले आहे, त्यामध्ये कथा सांगितलेली आहे. ज्यांनी गुरुचरित्र पारायण केलेलं आहे त्यांनी ती कथा वाचलेली देखील असेल, पण ज्यांनी नसेल गुरुचरित्र पारायण केलेलं त्यांनी गुगलवर सर्च केलं किंवा ती पोथी घरी घेऊन आणली तरीही त्यामध्ये तुम्हाला ती कथा समजणार आहे. तरी थोडक्यात सांगते बघा. एक धोबी असतो. तो जो धोबी असतो तो नृसिंह सरस्वती म्हणजेच दत्त महाराजांचा तो अवतार, दत्त महाराजांची अगदी मनापासून तो सेवा आराधना करायचा निस्वार्थी भावनेनं. त्याच्या मनामध्ये कुठलाही लोभ नव्हता, कुठलाही का मग मी सेवा केली मग मला हे मिळायलाच हवं असा कुठलाही लोभ, अशी कुठलीही भावना त्याच्या मनामध्ये नव्हती. फक्त तो अगदी मनापासून नृसिंह सरस्वती त्यांना हात जोडायचा. श्रीपाद श्री वल्लभ आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे, श्रीपाद श्री वल्लभ, नृसिंह सरस्वती, दत्त महाराज हे सगळे एकच आहे, फक्त विविध रूपं त्यांनी धारण केलेली. अशा पद्धतीने न चुकता तो नमस्कार करायचा. आता हा धोबी होता, त्या नदीच्या ठिकाणी आपले महाराज बसलेले असायचे आणि तिथे तो देखील त्याच्या कामासाठी जायचा, पण न चुकता तिथे नमस्कार करायचा निस्वार्थी भावनेनं. जे काही गुरूंना तो वंदन करायचा ते आपोआप त्या देवापर्यंत पोहोचायचं. आता ह्याच वेळेस काय होतं, एक राजा त्याच्या राण्यांसोबत नावेतून येत असतो आणि त्या राण्यांच्या गळ्यामध्ये अगदी अलंकार घातलेले होते. तो राजा अगदी सुखात दिसत होता. त्याच्या आजूबाजूला ज्या राण्या होत्या त्याही अगदी आनंदात दिसत होत्या आणि हे पाहून कुठेतरी त्या धोब्याला असं वाटतं की अरे हा किती सुखात आहे, हे सुख आपल्या वाट्याला का नाही. साहजिक मनुष्य प्राणी म्हटलं तर आपणही आपल्यालाही दुसऱ्यांचं काहीतरी बघितलं तर थोडासा हेवा वाटतो की अरे आपल्या वाट्याला हे का नाही, आणि तोच विचार त्याच्या मनामध्ये तेव्हा आला. कधीही असा विचार न केलेला माणूस त्याच्या मनामध्ये त्या राजाला बघून असा विचार मनामध्ये आला. तेवढाच आता त्या धोब्याच्या मनात काय चालू आहे हे आपल्या गुरूंनी बरोबर ओळखलं आणि त्यांनी त्याला विचारलं की अरे तुला काय हवं. तर त्यावेळेस तो त्याच्या पटकन मनात आलं की अरे आपण असा कसा विचार करत आहोत. तर तो पटकन बोलला की नाही मला काहीही नको. तरीही आपले गुरु महाराज किंवा आपले स्वामी महाराज आपल्या मनात काय चाललं हे पटकन ओळखतात आणि ते म्हणाले की तुलाही तसं वैभव हवं आहे का. तर तो काय म्हणाला की नाही, मला तुम्ही हवे आहात. मला जो काही जन्म मिळणार आहे त्या जन्मामध्ये मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. आणि बघा जेव्हा ही मागणी तो धोबी करतो तेव्हा तथास्तु म्हणून त्याला आशीर्वाद आपले गुरु देतात. आता असा आशीर्वाद मिळाल्यानंतर पुढचा जन्म जेव्हा त्याचा होतो तेव्हा तो एक राजा असतो. म्हणजे काय तर न मागता देखील भगवंत आपल्याला सगळं काही देत असतो. त्याने फक्त सांगितलं की गुरूंचा आशीर्वाद मला हवा आहे, प्रत्येक जन्मात मला तुमचं दर्शन लाभावं असा आशीर्वाद त्याने मागितला होता. हा आशीर्वाद तर त्याला प्राप्त झालाच, परंतु त्यासोबत जे वैभव त्याला हवं होतं ते देखील आपोआपच त्याला मिळालं. त्याच्या मनातील इच्छा आपल्या गुरूंनी आपोआपच ओळखून घेतली. म्हणजे काय तर ह्या अध्यायावरून अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आपण देवाकडे किंवा आपण भगवंताकडे काय मागावं तर त्यांचा आशीर्वाद, त्यांचं जे दर्शन आहे ते आपल्याला नित्य घडो, आपल्याला त्यांचा सहवास लाभो एवढंच मागायचं आहे. जेव्हा आपण देवाला सांगतो की तुम्ही माझ्या आयुष्यात कायम राहा, तुमचं जे छत्र आहे कृपाछत्र ते कधीही काढून घेऊ नका, ते आपोआप आपल्याला त्यांचं कृपाछत्र मिळतं. आणि एकदा की हा ब्रह्मांड नायक आपला झाला की आपोआप या ब्रह्मांडातील सगळ्या गोष्टी आपल्याला मिळण्यासाठी मदत होत असते. तर गुरुचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा 9वा अध्याय आहे. त्यामुळे आजपासून दत्त जयंतीपर्यंत न चुकता दररोज आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे आणि गुरूंची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे. कारण गुरुचरित्राच्या 2ऱ्या अध्यायामध्ये म्हटलं आहे की देव जर कोपला ना तर आपल्याला गुरु वाचवू शकतो, पण जर एकदा की आपला गुरु कोपला तर आपल्याला देवही वाचवू शकत नाही. आणि आपले गुरु, आपला देव, आपला भगवंत, आपलं सगळं काही आपले स्वामी महाराज आहे, म्हणजेच दत्त महाराज आहे. जर आपण त्यांना मागितलं किंवा त्यांच्याकडे जर आपण त्यांची कृपा मागून घेतली तर आपोआप आपल्या सगळ्या काही ज्या अडचणी आहेत त्या सुटणार आहे आणि आपल्याला गुरूंचं कृपाछत्र देखील कायमस्वरूपी प्राप्त होणार आहे. तर स्वामी भक्त हो, या दत्त जयंतीनिमित्त तुम्हाला आपल्या भगवंताकडे किंवा देवाकडे काय मागायचं आहे हे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेलच. तर आजपासून गुरुचरित्रातील 9वा अध्याय वाचायला सुरुवात करा. आता हे वाचण्याचे नियम आहे का, तर हे बघा गुरुचरित्राचे फार कडक नियम आहे. आता कडक म्हणता येणार नाही, पण जे कोणी व्यक्ती पहिल्यांदा करणार आहे तिच्यासाठी ती कडकच असतात. पण जर तुम्हाला ते नियम पाळणं शक्य होणार नसेल तर हा अध्याय वाचण्यासाठी तुम्हाला कुठलाही नियम नाही. पण शक्यतो मांसाहार टाळावा, कारण कुठलीही सेवा म्हटलं तर आपण मांसाहार करायचाच नाही. असंही हिंदू धर्मामध्ये मांसाहार करा असं कुठेही लिहिलेलं नाही. त्यामुळे मांसाहार आपल्यासाठी नसतोच, पण प्रत्येकाची आवड-निवड असते. आपण त्या गोष्टींना काहीही करू शकत नाही. फक्त आपण एवढं सांगू शकतो की जर तुम्ही सेवा करत आहात आणि तुम्हाला जर सेवेचं फळ हवं असेल तर तुमचे विचारही सात्विक असायला हवे. त्यामुळे शक्यतो सात्विक आहार घ्यावा. या व्यतिरिक्त कुठलाही नियम या ठिकाणी नाही. मांसाहार बंद करायचा. या व्यतिरिक्त तुम्ही म्हणजे तुमचं जसं आयुष्य आहे तसं जगू शकतात. फक्त हा जो अध्याय आहे तो तुम्हाला दररोज न चुकता वाचायचा.
शक्यतो याची जी वेळ आहे ती पाळण्याचा प्रयत्न करा. आता समजा पहिल्या दिवशी जर तुम्ही सकाळी वाचत आहात तर दररोज सकाळी वाचण्याचा प्रयत्न करा. पण काहींचं म्हणणं असं असतं की आमची सेकंड शिफ्ट असते किंवा नाईट असते, मग काय करायचं? तर हे बघा, मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या सोयीने नक्कीच तो अध्याय वाचू शकता. तर या व्यतिरिक्त काहीही नियम नाही. तर गुरुचरित्रातील 9वा अध्याय वाचा. गुरुचं जे बळ आहे ते प्राप्त करून घ्या आणि तुमच्या इच्छा मनोकामना गुरु जर तुमच्या पाठीशी असतील तर नक्कीच त्या पूर्ण होणार आहे. तर स्वामी भक्त हो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. याविषयी जर तुम्हाला काही शंका असेल तर ती देखील तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आता एखाद्या महिलेने समजा या सेवेला सुरुवात केली आणि मध्येच मासिक धर्म आला तर काय करायचं, किंवा सुतक आलं तर काय करायचं? तर तेवढे दिवस आपल्याला स्किप करून द्यायचे आणि त्यानंतर पुन्हा आपली सेवा जशी आहे तशी चालू करायची. याच्यासाठी वेगळी पूजा मांडणी करण्याची गरज नाही. आता हा अध्याय कुठे मिळेल? तर गुरुचरित्रामध्ये तर अर्थात तो अध्याय दिलेला आहे, पण दररोज तो परमपवित्र ग्रंथ आपल्याला काढायचा नाही. तर त्यासाठी 9व्या अध्यायाचं एक वेगळं पुस्तक मिळतं. त्याची किंमत साधारणतः 10 ते 12 रुपये असेल, किंवा जास्तीत जास्त थोडंफार इकडे तिकडे 20 रुपयाच्या आतच तुम्हाला ती छोटीशी पोथी मिळून जाईल. तर ती पोथी सेपरेट तुम्ही घरी घेऊन या 9व्या अध्यायाची आणि तो अध्याय वाचायला सुरुवात करा. निश्चितच तुम्हाला त्याचा लाभ बघायला मिळेल. तर स्वामी भक्त हो, माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. याविषयी जर तुम्हाला काही वाटत असेल तर कमेंट करून विचारू शकतात. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.